गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या तासाला आपण एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल याचे आपण सेकंड मेथड बघणार आहे. तर ह्या सेकंड मेथडमध्ये आपण यूजिंग फोर्सेस म्हणजे ही जी कॅपिलरी ट्यूब आहे ह्या कॅपिलरी ट्यूबचा जो वरचा सरफेस आहे जो फ्री सरफेस आहे तर त्याच्यावरती कोणकोणते फोर्स ॲक्ट होतात त्या साहाय्याने आपण काय करणार आहे जो कॅपिलरी राईज और फॉल म्हणजे हाईट एज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ही जी आहे ती कॅपिलरी ट्यूब आहे आणि ही ज्या वेळेस आपण एका कंटेनरमध्ये डीप करतो तर ती काय होते कॅपिलरी त्याच्यामधलं जे लिक्विड आहे कॅपिलरीमध्ये ते काय होतं थोडंसं राईज होतं. आता हे राईज होत असताना ह्याच्यामध्ये त्याची जी हाईट आहे ती हाईट काय असणार आहे एच असणार आहे. आपण त्याला कॅपिलरी राईज ज्यावेळेस फॉल होते त्यावेळेस कॅपिलरी फॉल म्हणतो. आता ह्याच्यामध्ये जे लिक्विड आहे ते कॅपिलरीच्या काय असणार आहे पूर्ण साईडला इनसाइड काय होणार कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. कारण ह्याच्यामधले जे लिक्विड आहे ते आपण वॉटर कन्सिडर केलेलं आहे. तर हे वॉटर ज्या वेळेस ह्या ग्लासच्या जी कॅपिलरी ट्यूब आहे त्याच्या इनसाइडमध्ये काय होणार आहे कॉन्टॅक्ट होणार. हे राऊंड शेपमध्ये कॉन्टॅक्ट होणार. हा जो शेप आहे वरून बघितला आपण त्या कॅपिलरीमध्ये इनसाइड काय होणार राऊंड शेपमध्ये ते लिक्विड कॉन्टॅक्टमध्ये होणार. त्यामुळे इथं लेंथ ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी इज द सर्कम्फरन्स 2πr म्हणजे हे राऊंड शेपमध्ये असणार आहे. त्यामुळं सर्कल आपण कन्सिडर करणार आणि त्याचा सर्कम्फरन्स जो आहे तो काय असणार आहे 2πr आपण कन्सिडर करणार. म्हणजे जी लेंथ ऑफ लिक्विड आहे इन कॉन्टॅक्ट इनसाइड द कॅपिलरी इज द सर्कम्फरन्स 2πr असणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजे ह्याच्यामध्ये जो लिक्विडचा जो सरफेस आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे वरचा जो सरफेस आहे लिक्विडचा ह्याच्यामध्ये काय सरफेस टेन्शन असणार आहे आणि ह्याच्यावरती असणारा फोर्स प्रत्येक फोर्स कसा असतो टँजेन्शियल फोर्स असतो. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे सरफेस टेन्शनचं इक्वेशन माहिती आहे सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ आणि हा जो फोर्स आहे टँजेन्शियल फोर्स असतो. इथं Ft काय आहे टँजेन्शियल फोर्स आहे. हे या कॉन्टॅक्टमध्ये जसा आहे तसा इथं हा प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे टँजेन्शियल फोर्स असणार आहे. ठीक आहे. आता इथं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज गिवन बाय Ft. आपण फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय कन्सिडर केलेलं आहे Ft सरफेस टेन्शन इनटू लेंथ इन कॉन्टॅक्ट. आता सरफेस टेन्शन काय असणार आहे T असणार आहे. लेंथ इन कॉन्टॅक्ट काय असणार आहे 2πr. हे आपण कशावरून घेतलं सरफेस टेन्शनचं जे इक्वेशन आहे T इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ आणि फोर्स इज इक्वल टू T इंटू लेंथ इन कॉन्टॅक्ट म्हणजे जो लेंथ आहे ते त्याच्यावरून T इंटू लेंथ काय आहे 2πr. ह्याच्यामधला R जो आहे तो काय असणार आहे रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल म्हणजे काय असणार आहे कॅपिलरी ट्यूब आहे ह्या कॅपिलरी ट्यूबची काय असणार आहे रेडियस. त्यानंतर इथं Ft जो आहे तो काय टँजेन्शियल फोर्स आहे. ह्या जो सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इथं हा Ft काय टँजेन्शियल फोर्स आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. दिस फोर्स Ft divided into two components. फर्स्ट वर्टिकल कंपोनंट Ft cos theta. हा वर्टिकल कंपोनंट कोणता आहे Ft cos theta आहे आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट Ft sin theta आहे. जसं इथं आहे त्याच पद्धतीनं ह्या साईडला सुद्धा वर्टिकल कंपोनंट काय आहे Ft cos theta आहे आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट काय आहे Ft sin theta आहे. आता इथं ज्यावेळेस हा टँजेन्शियल फोर्स आहे इथला जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय थीटा आहे तसं हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा आहे म्हणजे इथला सुद्धा हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे थीटा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे Ft sin theta आणि इकडचा Ft sin theta हे दोन्ही काय होणार एकमेकाला कॅन्सल होतील आणि इथं आपल्याला फक्त वर्टिकल कंपोनंट जो आहे Ft cos theta राहील. आता हा Ft cos theta काय करतो हे जे लिक्विड आहे कॅपिलरी मधलं ते लिक्विड पुल करण्याचं काम करेल म्हणजे वरती ओढण्याचं काम करेल. म्हणजेच
व्हर्टिकल कंपोनंट इज युजफुल फॉर पुल ऑफ लिक्विड. म्हणजे ह्या लिक्विडला कॅपिलरी मधलं जे लिक्विड आहे त्याला पुल करण्याचं काम हा कंपोनंट करेल, व्हर्टिकल कंपोनंट एफ.टी. कॉस थिटा. ठीक आहे, म्हणून आपण त्याला व्हर्टिकल कंपोनंट ऑफ दिस फोर्स इज गिवन बाय एफ.टी. व्हर्टिकल कंपोनंट हे व्ही ने आपण डिनोट करतो, इज इक्वल टू एफ.टी. इंटू कॉस थिटा. एफ.टी. कॉस थिटा काय, हा व्हर्टिकल कंपोनंट असेल. आता मागच्या तिथं आपण इथं एफ.टी. इक्वेशन काढलेलं आहे, एफ.टी. इज इक्वल टू टी इंटू 2πr. तेच आपण एफ.टी. इज इक्वल टू काय आहे, टी इंटू 2πr, टी इंटू 2πr कॉस थिटा. ठीक आहे, ह्याला आपण इक्वेशन 1 देऊया. हे काय आहे, फोर्स सरफेस टेन्शन ऑफ अ व्हर्टिकल कंपोनंट. ठीक आहे, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ दिस फोर्स इज इक्वल टू टी इंटू 2πr इंटू कॉस थिटा. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी राईज इज गिवन बाय. आता व्हॉल्यूम ऑफ लिक्विड काय, ज्यावेळेस आपण कॅपिलरी डीप करतो त्यावेळेस हा जो वरती सर्कल दिसतो आपल्याला इनसाइड द कॅपिलरी, हा जो काय असणार आहे त्याचा जो सर्कल आहे तो म्हणजे काय असणार आहे, एरिया ऑफ सर्कल. आणि तिथून जी लेवल आहे, जी कॅपिलरी राईज झालेली आहे ते म्हणजे काय असणार आहे, हाईट एज. त्यामुळं व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी राईज इज गिवन बाय व्ही इज इक्वल टू πr स्क्वेअर एरिया ऑफ सर्कल, हा जो आपण कन्सिडर करतो एरिया ऑफ सर्कल, आणि एच काय असणार आहे, हाईट ऑफ सर्कल, हाईट ऑफ कॅपिलरी राईज. एच काय असणार आहे, हाईट ऑफ कॅपिलरी राईज. ठीक आहे, हे झालं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असणार आहे, πr स्क्वेअर एच. त्यानंतर मास ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी राईज. आता मास ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी राईज काय असणार आहे, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. रो म्हणजे काय असणार आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. मास इज इक्वल टू रो इंटू व्ही. आता इथं आपण मास इज इक्वल टू रो इथं आहे तेच, व्हॉल्यूम आपण काढलेला आहे तर πr स्क्वेअर एच हे काय असणार आहे, व्हॉल्यूम इंटू रो. मास काय असणार आहे, मास इज इक्वल टू πr स्क्वेअर एच इंटू रो. हे इक्वेशन नंबर 3 असणार आहे. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर 2 आहे, हे इक्वेशन नंबर 3 असणार आहे. ज्या पद्धतीनं जो व्हर्टिकल कंपोनंट आहे एफ.टी. कॉस थिटा जो लिक्विडला पुल करण्याचं काम करतो, त्या पद्धतीनं डाऊनवर्ड सुद्धा एक फोर्स आपल्याला मिळत असतो, तो म्हणजे जो वेट mg असणार आहे आणि हा डाऊनवर्ड फोर्स असणार आहे आणि एफ.टी. कॉस थिटा व्हर्टिकल असणार आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळेस दोन्ही फोर्स लिक्विड ज्यावेळेस राईज होत जातं त्यावेळेस एका पर्टिक्युलर स्टेजला mg आणि एफ.टी. कॉस थिटा हे दोन्ही फोर्स कसे होतात, इक्वल होतात. आणि त्यावेळेस जे लिक्विड राईज होतं कॅपिलरीमध्ये ते एका स्टेजला पर्टिक्युलर हाईटला काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. आणि त्यामुळं इथं हे दोन्ही फोर्स आपल्याला सारखे मिळतात आणि इथली जी लिक्विड लेवल आहे ती एका स्टेजला कॉन्स्टंट राहत असते. आणि ते म्हणजे काय असणार आहे, वेट ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी. आणि ते वेट ऑफ लिक्विड काय असणार आहे, mg इज इक्वल टू काय असणार आहे, mg. m म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी πr स्क्वेअर एच रो. ते आपण मगाशी काढलेले आहे, ते इक्वेशन आपण 3 मध्ये आपण बघितलेलं आहे. तर m म्हणजे काय, πr स्क्वेअर एच रो असणार आहे आणि जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे. त्याला आपण इक्वेशन नंबर 4 दिलेला आहे. आता त्यानंतर पुढे इक्वेशन काय असणार आहे, वेट ऑफ द लिक्विड इज इक्वल टू, वेट ऑफ द लिक्विड इज इक्वल टू व्हर्टिकल कंपोनंट ऑफ सरफेस टेन्शन. हे दोन्ही फोर्स कसे असणार, इक्वल असणार आहेत. त्यावेळेस आपल्याला इथे ॲट पर्टिक्युलरला एक लिक्विड राईज होणार आहे एका पर्टिक्युलर हाईटला आणि त्यावेळेस ते कसं राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे, स्टेशनरी राहणार आहे. त्यामुळं आपल्याला काय मिळणार आहे, वेट ऑफ लिक्विड इज इक्वल टू व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द सरफेस टेन्शन ऑफ फोर्स. मग इथं व्हर्टिकल वेट ऑफ द लिक्विड काय असणार आहे, वेट ऑफ लिक्विड πr स्क्वेअर एच रो जी, πr स्क्वेअर एच रो जी
इज इक्वल टू वर्टिकल कंपोनंट ऑफ सरफेस टेन्शन कुठला असणार आहे फोर्स टी कॉस थिटा 2 पाय आर आपण मगाशी काढलेलं आहे ते इक्वेशनमध्ये इक्वेशन नंबर 2 मध्ये टी कॉस थिटा 2 पाय आर. ठीक आहे. आता ह्याच्यावर इक्वेशन रिअरेंज करायचं आणि जो आपल्याला याची जो आहे एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज और फॉल ते इक्वेशन काढायचं आहे. याच्यामध्ये पाय ह्या कॅन्सल होणार आहे, इथला एक आर आणि इथला एक आर कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे एच इज इक्वल टू 2t कॉस थिटा डिवायडेड बाय आर रो जी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एच म्हणजे काय असणार आहे कॅपिलरी राईज और फॉल असणार आहे, टी सरफेस टेन्शन आहे, थिटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आर रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब असणार आहे, रो डेन्सिटी ऑफ लिक्विड and g acceleration due to gravity. And this equation number 5 is the expression for capillary rise or fall using force. Exercise मधलं example number 18 बघा, calculate the rise of water inside a clean glass capillary tube of radius 0.1 mm. म्हणजे जो कॅपिलरी ट्यूब आहे त्याची रेडियस काय दिलेली आहे आर इज इक्वल टू 0.1 mm. हे मिलीमीटरमध्ये आहे, ते कन्व्हर्शन आपण मीटरमध्ये करणार आहे. म्हणजे 1 मिलीमीटर म्हणजे 1 मिली म्हणजे काय असणार आहे इज इक्वल टू 10⁻³ असणार आहे. 1 मिली म्हणजे किती असणार आहे 10⁻³ असणार आहे. आता 0.1 मिलीमीटर आहे म्हणजे 0.1 इंटू 10⁻³ मीटर. ठीक आहे. त्यानंतर when immersed in water of surface tension 7 into 10⁻² न्यूटन पर मीटर आहे. म्हणजे त्या वॉटरचं जे सरफेस टेन्शन आहे काय आहे टी इज इक्वल टू 7 into 10⁻² न्यूटन पर मीटर. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड ग्लास, जे लिक्विड मध्ये ग्लासमध्ये जे आपण लिक्विड घेतलेलं आहे त्याच्या जे कॉन्टॅक्ट आहे वॉटर आणि ग्लासचा इज 0 आहे. त्यामुळे थिटा इज इक्वल टू अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे थिटा इज इक्वल टू 0. ठीक. द डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे जे लिक्विड आपण घेतलेले वॉटर त्याची डेन्सिटी काय आहे डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 1000 kg per meter cube. Density denoted by rho is equal to 1000 kilogram per meter square. आणि G दिलेला आहे गिवन acceleration due to gravity is equal to 9.8 meter per second square. हे आपण गिवन ह्या एक्झाम्पल वरून घेतले आणि आपल्याला काढायचंय काय याच्यामध्ये calculate the rise of water inside the clean glass tube, clean glass capillary tube. म्हणजे काय तर आपल्याला हाईट काढायची आहे h, काय काढायचे h काढायचं आहे, हाईट काढायची आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला आता आपण जे एक्सप्रेशन बघितलेलं आहे तो फॉर्म्युला आपण इथं यूज करणार आहे. त्यानंतर फॉर्म्युला काय आहे h इज इक्वल टू 2t कॉस थिटा डिवायडेड बाय आर रो जी. हा फॉर्म्युला आहे. हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे त्यामुळे आपल्याला डायरेक्ट ह्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार, आपल्याला h मिळेल. h इज इक्वल टू therefore h इज इक्वल टू 2 into t 7 into 10⁻² कॉस थिटा काय 0 आहे डिवायडेड बाय आर 0.1 इंटू 10⁻³ रो ची व्हॅल्यू दिलेली आहे 1000 इंटू ठीक आहे 1000. त्यानंतर जी 9.8 7 इंटू 10⁻² आणि 0.1 इंटू 10⁻³ ठीक आहे. याच्यामध्ये कॉस 0 काय आहे कॉस 0 1 आहे, कॉस 0 1 आहे. त्यामुळे h इज इक्वल टू
हे आपण कॅल्क्युलेट करू. cos 0 1, therefore 2 into 7 14 into 10 raised to minus 2 into 1 divided by 10 raised to minus 3 into 1000. इथं काय होणार आहे, कॅन्सल होतील, कारण 10 raised 1000 म्हणजे काय असणार आहे, 10 raised to 3 असणार आहे. त्यामुळे इथं -3 + 3 कॅन्सल होतील. 0.1 इंटू 9.8 म्हणजे काय येणार आहे, 0.98 येणार. ठीक आहे. h इज इक्वल टू 14 इंटू 10 raised to minus 2 म्हणजे काय येणार आहे, 0.14 डिवायडेड बाय 0.98 असणार आहे. तर हे कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार आहे, 0.142 मीटर एवढी हाईट मिळणार आहे. आणि हे तुम्ही लॉग टेबलच्या सहाय्याने पण सोडू शकता. ठीक आहे. दिस इज अ व्हॅल्यू ऑफ अ कॅपिलरी राईज or height of liquid h is equal to 0.142 meter.